शेतात पांदन रस्ते आणि दिवसा 12 तास वीज देण्याची केलेली आश्वासनं पूर्ण करणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान। शेती महामंडळाच्या 22,000 कर्मचाऱ्यांना म्हाडाकडून घरं देणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय। बारामतीच्या शासकीय नर्सिंग महाविद्यालयाला प्रथम मान्यता मंजूर, येत्या शैक्षणिक वर्षापासून बीएससी नर्सिंगची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल। शिर्डी विमानतळाच्या विस्तारीकरणाला राज्य सरकारची मंजुरी, अतिरिक्त 2 हेलिपॅड्स आणि 8 वाहनतळ उभारण्याचा राज्य सरकारचा निर्णय। सोलापूरच्या बार्शीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन, शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले, प्रांत अधिकाऱ्यांसमोर घातलं सामूहिक लोटांगण। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील तुरखेड येथे घराचा पाया खोदताना इतिहासकालीन नाण्यांचा खजिना सापडला। 10 ते 15 किलोची नाणी असल्याची माहिती आहे। नाण्यांवर अरबी भाषेतील मजकूर लिहिला आहे। सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील खरसुंडीच्या श्री सिद्धनाथ देवस्थानचा सासनकाठी सोहळा संपन्न, सोहळ्याला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित। परभणीचं तापमान पुन्हा एकदा 43 अंशांच्या पार गेले, उकाड्यामुळे परभणीकर हैराण झाले। वाशिमच्या पिंपळगाव विजारामध्ये शॉर्ट सर्किटमुळे गोठ्याला आग, 20 क्विंटल सोयाबीन आणि 6 क्विंटल तूर जळाल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान। 2 गटात तेढ निर्माण करण्याच्या हेतूनं सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल, नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, पोलिसांचं नागरिकांना आवाहन। साताऱ्याच्या कराडमध्ये भरधाव चारचाकीची 9 ते 10 वाहनांना धडक, अपघातात 3 महाविद्यालयीन विद्यार्थी जखमी। अकोल्यातील एका 8वीत शिकत असलेल्या मुलीची आत्महत्या, अवंती भास्कर शेडके असं या विद्यार्थिनीचं नाव आहे। पोलिसांकडून या संदर्भातला तपास सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।